टोळी युद्धातील गोळीबार प्रकरणातील 9 महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद. गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्व वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील 9 महिन्यांपासून फरार असलेल्या एका मुख्य आरोपीला नाशिक शहराच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफीने अटक केली आहे. प्रांजल सतीश चंद्र मोरे वय 29 वर्ष, राहणार जेल रोड नाशिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 10 जुलै 2025 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास नाशिकमधील सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाला आणि रोहित डिंगम यांच्या टोळ्यांमध्ये हप्ते वसुली आणि वर्चस्व वादावरून वाद झाला होता. या वादातून दोन्ही गटांनी सार्वजनिक ठिकाणी लाकडी दांडके, धारदार शस्त्रे आणि गावठी कट्ट्यातून गोळीबार करून मोठी दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रांजल चंद्र मोरे याचे नाव निष्पन्न झाले होते, मात्र तो तेव्हापासून फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक त्याचा शोध घेत होते. पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी जेल रोड परिसरातील धनराज नगर येथे येणार असल्याची खात्री पटली. पथकाने नीलमणी पार्क येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतलं आणि पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही यशस्वी कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.